खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला, सकाळी मी तुम्हाला दाखवलं की छान वडे वगैरे बनवून घेतले, सगळं झालेलं आहे आणि टाकले आहे. हे अशा पद्धतीने वड्यांची म्हणजे पद्धत होती बनवण्याची. तर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. तर त्याच्यानंतर म्हटलं चला आता टाईम आहे तर छानपैकी असे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड मी इथे बनवून घेणार आहे. ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कोणत्या पद्धतीने बनवते ते. तर चला बघून घेऊया मी कोणत्या पद्धतीने बनवते. तर त्याच्यासाठी अगदी कमी साहित्यामध्ये छानपैकी पापड बनवून तयार होतात. तर बघून घेऊया आपण. तर इथे साबुदाणा लागणार आहे. तर हा आपण 300 ते 350 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे. 350, कारण थोडंफार पीठ कमी जास्त लागलं तर आपण ते यूज करू शकतो. आणि 1 किलो बटाटा इथे मी बॉईल करून घेतलेले आहेत. मीडियम साईजचे बटाटे आहेत. लहान मोठ्या साईजप्रमाणे तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे घेऊ शकता. आत्ताच काढून घेतले मी आणि याला बॉईल करून घेतलेलं आहे. बटाट्यांना गरमच आहेत ते, अजून आत्ता कुकरमधून काढून ठेवलेले आहेत. तर 1 किलो बटाटे इथे बॉईल करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मीने पेस्टसुद्धा वाटून घेतली. हिरवी मिरची आणि जिरं आहे. तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही यूज करू शकता. नसेल खात तर नाही टाकलं तरीही चालणार आहे. तर 15 ते 20 हिरव्या मिरच्या होत्या ज्या तिखट असतात, तर त्या घ्यायच्या आहे. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्हाला हिरवी मिरची यूज करायची आहे. आणि इतकं साहित्य आहे, 3 वस्तू आणि मीठ लागणार आहे आपल्याला चवीनुसार. तर आता हे साहित्य घेऊन घेतलेलं आहे आणि इथे गॅसवर कढईसुद्धा ठेवलेली आहे. तर गॅस चालू करते आणि साबुदाणे याच्यात आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर गॅस चालू करून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत. साबुदाणे टाकून घेतलेले आहेत आणि साबुदाणे छान हलवत आपल्याला जास्त लाल नाही करायचे, फक्त भाजून घ्यायचे आहेत ते आपल्याला. इथे छान थोडीशी फुलताना तोपर्यंत त्यांना भाजून घ्यायचे. हे बघा छान असा भाजत आलाय साबुदाणा. तर बघू शकता छान असा साबुदाणा भाजला गेलेला आहे. फुललेला सुद्धा आहे तो. हे बघा. तर अशा पद्धतीने साबुदाणा भाजला गेला पाहिजे. तर छान भाजून झाला. याला थोडा थंड करून घेऊ. मग याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधून. तर हे बघा साबुदाणे इथे छानपैकी असे थंड झालेले आहेत. तर आता भांड्यात घेते आणि याला बारीक असे आपल्याला पावडर करून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे टाकून मी छान याची पावडर करून घेते. तर हे बघा छान अशी पावडर करून झालंय. पण तरी सुद्धा याला गाळून घ्यायचं आहे. तर मी इथे हे गाळणी घेते आणि याच्याने गाळून घेणार आहे. म्हणजे थोडेफार जाड कण जर राहिले ना तर ते काढून घ्यायचे. हे बघा. तर हे परत आपण वाटायला टाकून घ्यायचं आहे. तर अगदी बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही आहे. अगदी मस्त असं वाटलं गेलंय बारीक, एकदम रव्यापेक्षा पण. तर छान अशीच सगळ्या साबुदाण्यांची पावडर करून घेते मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये. सेम अशीच पावडर करून गाळून घ्यायचं आहे. सगळं पीठ छान अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे मीने साबुदाणे. तर आता हे इथेच राहू देऊ. आणि हे जे बटाटे आहेत ना बॉईल करून घेतलेले होते, याची साल काढून घ्यायची. अजून सुद्धा गरमच आहेत ते. तर आपल्याला गरम गरमच ही मी किसणी घेतली, याच्यावर किसून घ्यायचे. याची साल काढून घेते आधी. बघा बटाटा असं साल काढून घ्यायची आणि किसणीने, कारण याच्या गाठा नको राहायला म्हणून आपल्याला या पद्धतीने किसून घ्यायचंय. तर गरम गरम राहिलं ना छानपैकी किसलंही जातं आणि छान आपलं पीठही भिजलं जाईल. त्याच्यामुळे थोडंसं गरम असतानाच याला किसून घ्यायचंय. हे बघा अशा पद्धतीने किसला म्हणजे बटाट्याची गाठ नाही राहत. छानपैकी असा मऊसूत बटाटा आपला होऊन जातो. तर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने छान होऊन जातो. तर अशाच पद्धतीने सगळे बटाटे मी इथे किसून घेते आता. तर हे बघा बटाटे इथे किसून घेतलेले आहेत मीने.
आणि हे आपलं साबुदाण्याचं पीठ. त्याच्यामध्ये आता बटाटे टाकून घ्यायचे आहेत. 1 किलो बटाटे आहेत हे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे जवळजवळ 1 चमचा फक्त आपण याच्यात मीठ टाकून घेऊया. तर हिरवी मिरची आणि जिरं घेतलेलं आहे. याची पेस्ट आहे. तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार याच्यात पेस्ट टाकून घ्यायची. 2 चमचे मी ते टाकून घेते. तर आता हे छान मिक्स करायचं आणि ह्याच पिठामध्ये आपल्याला छान याचा डो बनवून घ्यायचा आहे. एका प्रकारे याला पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही आहे. छान याचा डो बांधला जाईल असा तसा आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर लागलंच तर तुमचं जर कोरडं पडतं आहे काही होतं आहे तर थोडासा पाण्याचा ओला हात करून तुम्ही याला डो बनवू शकता. जर पातळ झालं असेल तर थोडेसे जास्तीचे साबुदाणे भाजायचे आणि त्याचं पीठ साईडला ठेवायचं काढून जास्तीचं जे असेल ते, आणि नंतर याच्यामध्ये टाकत आपल्याला ते पीठ बांधून घ्यायचं आहे. याच्यात पाणी वापरायचं नाही आहे. जे बटाटे असतं ना त्याच्यानेच याच्यात छान असं पीठ बांधलं जातं. वरून काही गरज पडत नाही पाण्याची. तर हे बघा छान असा डो बांधला गेला आहे. ना पाणी कमी पडलं ना पाणी जास्त झालं, म्हणजे पातळ झालं, काहीच नाही झालं. अगदी परफेक्ट आपलं माप असलं ना तर अगदी छान होतं. 350 ग्राम साबुदाणा होता आणि 1 किलो बटाटे, तर या प्रमाणात आपण घेतलेला आहे. तर छान असा डो बांधला गेला आहे. हे बघा, बघू शकताय तुम्ही, छान याचे पापड बांधले जातील. तर हा आता असाच याला आपण 5 ते 10 मिनिटं याला थोडं झाकून ठेवायचं या डोला, आणि त्याच्यानंतर बनवायला घेऊया. कोणी कोणी याला स्टीम करतं, पण स्टीम नाही केलं तरीही चालतं. डायरेक्ट बनवायचे आपल्याला. आता हे याला 5 ते 10 मिनिटं मी असं झाकून ठेवते. तर हे बघा, झाकून ठेवलं होतं आणि पीठ जरा घट्ट झालंय. तर असं जर घट्ट झालं झाकून ठेवल्यावर, कारण आपण साबुदाणा भिजवलेला नसतो, तो फक्त भाजून वाटून घेतला आहे, बारीक करून घेतलेला आहे. म्हणून थोडंसं गरम पाणी केलंय, थोडंसं गरम पाणी करून घेतलंय. त्याच्यावर टाकून घेते मी थोडं, आणि हे गरम पाणी टाकून आपल्याला थोडंसं इथे भिजून घ्यायचं. थोडंसं नरम पाहिजे ना आपल्याला पीठ, त्याच्यासाठी गरम पाणी टाकून असं मळून घ्यायचं, म्हणजे थोडंसं नरम करून घ्यायचं याला. तर हे बघा छान असा गोळा करून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला थोडंसं पाणी लागलंय, म्हणजे जवळजवळ 10 ते 15 चमचे मी इथे पाणी घेतलेलं आहे. ही छोटी वाटी भरून. समजा तुमचा साबुदाणा कसा आहे त्यानुसार तुम्हाला पाण्याची गरज पडणार आहे, म्हणून लागत लागत पाणी टाकायचं आणि छान मळून घ्यायचं. आता थोडंसं हाताला इथे तेल लावून घेते आणि याच्यात छोटे छोटे गोळ्या करून घ्यायच्या आहे. तुम्हाला किती साईजचा पापड हवा ना त्यानुसार छान मळून घ्यायचं आहे, चांगलं दाबून, आणि अशा गोळ्या करून घ्यायच्या. हे बघा, अशा साईजच्या, लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार करायच्या आहेत. पण मी इथे थोड्याफार अशा करून घेते, म्हणजे फटाफट आपल्याला पापड दाबायला बरं होईल. ते बाकीचं पीठ असं झाकून द्यायचं. थोड्या लाट्या करून घेतल्या आहेत. आता हे आपण पापड बनवून घेऊया. पापड दाबायचं मशीन आहे, आपण याच्यावर पुरी पण बनवू शकतो. तर हे मशीन आहे माझ्याकडे, तर याच्यावरच दाबून दाबून घेऊया पटापट. एक प्लास्टिक असे कट करून घेतलेले आहेत मी, तर एक इथे ठेवते असं खाली. याच्यावर थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्या प्लास्टिकला सुद्धा असं थोडंसं लावून घ्यायचं, चिपकायला नको म्हणून. आणि हे ठेवायचं वरून, असं ठेवलं वरून, हे प्लास्टिक ठेवायचं आणि असं दाबून घ्यायचं, प्रेस करायचं याला. तर हे बघा, अगदी छान असं पापड झालेला आहे. तुम्हाला जितका बारीक हवा त्या पद्धतीने तुम्ही इथे दाबू शकता पापडाला. आणि छान मीडियम साईजचे झालेले आहेत. आणि हे वरचं प्लास्टिक असं काढून घ्यायचं, आणि हा पापड आपला तयार झाला आहे. तर हा इथे असा टाकायचा, कपड्यावर टाका किंवा प्लास्टिकवर टाका,
तर इथे कपडा टाकून घेतलाय मीने, त्याच्यावर हे पापड टाकून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने पापड तयार होतात. आता दुसरं सुद्धा बनवून दाखवते तुम्हाला मी अजून. लावा किंवा तुपाचा लावा एकचदा लावायचा आणि हा इथे पिठाची गोळी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर वरून असं प्लास्टिक ठेवायचं, प्रेस करून घ्यायचं. तर हे बघा, हा सुद्धा अगदी छान असं तयार झालेला पापड. हे बघा, हा सुद्धा इथे टाकून घेते मी. असं प्लास्टिकनेच टाकायचं आहे आणि छान इझी फटाफट आपले पापड तयार होतात. तर हे बघा, मस्त असे पापड छान असे पापड तयार झालेले आहेत आणि फॅन खालीच वाळत घातलेले आहे मीने. खूप हवा चालू होती बाहेर त्याच्यामुळे. आणि आता छान त्यांना उलटे करून घेत आहे मी, म्हणजे दोघी साईडने छान सुकतील ते. तर आता पापड मी सुकून छान झालेले आहे, उन्हामध्ये वाळत घातलेले होते 2 दिवस. तर हे बघा, छान आणि बटाट्याचे पापड खूप मस्त असे तयार झालेले आहेत. 2 दिवस छान वाळवले कडक उन्हामध्ये आणि अशा पद्धतीने तयार झाले. ही छान अशी टोपली भरून पापड आपले तयार होतात आणि खूप टेस्टी असे पापड लागतात हे. तर म्हणजे 1 किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता किती पापड आपले तयार झालेले आहेत. टोपली भरून पापड तयार झाले आणि छान कडक वाळलेले आहेत उन्हामध्ये ते. आणि नाही ऊन असलं घरातही वाळवले तुम्ही फॅन खाली 2 दिवस, छान 2 ते 3 दिवस वाळवा, अगदी मस्त असे वाळून तयार होतात. आणि हे झालेले आहेत. तर आता तुम्हाला तळून सुद्धा दाखवते मी. तर हे बघा, इथे तेल गरम करायला मी ठेवलं होतं आणि ते छान असं गरम झालेलं आहे. थोडंसं कडक गरम करून घ्यायचं आणि मग पापड टाकायचे आहेत. तर याच्यामध्ये मी पापड टाकते. हे बघा, याच्यापेक्षा अजून थोडंसं कडक गरम केलं ना तर छान असे पापड तयार होतात. हे बघा, मस्त असं झालेलं आहे. असं पापड टाकून छान त्याला दाबून मस्त असं तळून घ्यायचं आहे. तर छानपैकी असा डबल होतोय पापड, तुम्ही बघू शकताय. आणि मस्त असे तळून झालेले आहेत. तेल पूर्ण याचं काढून घ्यायचं, चिमट्याने तळून घ्यायचे आहेत पापड आलटून पलटून. तर हे बघा, छान असे पापड तळून झालेले आहेत आणि बऱ्यापैकी मोठ्या साईजचे तळून झालेले आहेत. छोटे छोटे छान बनवले होते मी. तर आपले मस्त असे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. हे बघा, अगदी सॉफ्ट झालेले आहेत. तर अशा पद्धतीने छान असे पापड तयार होतात आणि खूप चवीलाही टेस्टी असे झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर छानपैकी आपले साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार होतात, न भिजवता न शिजवता. अगदी मस्त सोप्या पद्धतीने अगदी छान पापड असे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे अजून कोणत्या पद्धतीने केले जातात ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर असे छान पापड तयार झाले आहेत. नक्की ट्राय करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान छान नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील.